आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH. हेडलाइन्स प्रस्तुत करता TJSB सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बँक, भरोसे का बैंक, भविष्य का बैंक. मुंबईतील शिवाजी पार्कवर आज ठाकरेंचा विजयी जल्लोष. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आंदोलक तरुणांच्या अभिनंदनासाठी ठाकरे बंधूंचा तिरंगा मार्च. जनतेसह राजकीय पक्षांना सहभागी होण्याचं आवाहन. तरुणाईच्या विजयी आंदोलनामुळे लोकशाहीला ऑक्सिजन मिळालाय. उद्धव ठाकरेंकडून दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं कौतुक. देशातील जनतेचा राजकारण्यांवरील विश्वास उडालाय. उद्धव ठाकरेंनी राजकीय पक्षांचे कान टोचले. CJPचं दिल्लीमधील आंदोलन हे सर्वच राजकीय पक्षांचं अपयश असल्याचं मत. देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकार झुकलं. 36 दिवसांचं आंदोलन, बेमुदत उपोषण आणि संसदेवरील मोर्चानंतर अखेर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा. CJPच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य. जंतर मंतरसह देशभरात तरुणांची विजयी जल्लोष. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींकडे आता शिक्षण मंत्रालयाची धुरा. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जोशींकडे अतिरिक्त कार्यभार. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. आपण करून दाखवलं. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJP संस्थापक अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट मागणी. पेपरफुटीनंतर झालेल्या 20 मुलांच्या आत्महत्येला प्रधानच जबाबदार असल्याचा आरोप. राज्यात पावसाचा जोर कायम. घाटमाथ्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा. विदर्भातही 3 दिवस वादळी पावसाची शक्यता. मुंबईकरांना पाण्याचा दिलासा. मुंबईला पाणी पुरवठा करणारे धरणं 83% भरली. पुढील 295 दिवसांची पाण्याची चिंता मिटली. पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा कहर. अनेक रस्ते वाहून गेले. जनजीवन विस्कळीत. बोर्डी, घोलवडसह अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क तुटला. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय झी 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत. आजच्या लक्षवेधी अशा 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली मोठी बातमी आहे JNCच्या विजयी आंदोलनाची. तरुणांच्या 36 दिवसांच्या कडव्या संघर्षासमोर केंद्र सरकार अखेर झुकलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला. तसंच आंदोलकांच्या सर्व मागण्या सरकारनं मंजूर केलेल्या आहेत. देशाच्या इतिहासातील हा तरुणाईचा सर्वात मोठा विजय आहे. दुसरी मोठी बातमी आहे प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी टू द पॉइंट मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला प्रधानच जबाबदार आहेत असा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर तिसरी लक्षवेधी बातमी आहे राज्यातील पाऊस पाण्याची. राज्यामध्ये पावसाचा जोर कायम असणार आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा इशारा दिला गेलाय. तसंच जुलैमधील दमदार पावसामुळे मुंबईची पाण्याची चिंता आता मिटली आहे. मुंबईची धरणं तब्बल 83% इतकी भरलेली आहेत. त्यामुळे यासह इतर विविध बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे. मुंबईमध्ये आज ठाकरेंचा विजयी जल्लोष पाहायला मिळणार आहे. शिवाजी पार्कवर ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. JNCनं जो संघर्ष केलेला होता आणि त्यामध्ये त्यांना जो विजय प्राप्त झालेला आहे त्याचा अभिनंदन सोहळा हा शिवाजी पार्कवर होणार आहे. जनतेसह राजकीय पक्षांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. मुंबईमध्ये आज ठाकरेंचा विजयी जल्लोष असणार आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर युवा शक्तीचं अभिनंदन करण्यासाठी तिरंगा मार्च काढला जाणार आहे. आधी शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिर असा तिरंगा मार्च काढला जाणार होता. मात्र आता राजीनामा झालेला आहे आणि त्यामुळे शिवाजी पार्कमध्येच
हा अभिनंदन सोहळा पार पडेल। या सोहळ्यामध्ये जनतेसह सर्वच राजकीय पक्षांनी उपस्थित राहावं असं आवाहन ठाकरे बंधूंनी केलेलं आहे। शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल। उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल, तर तिथेच सगळेजण जमतील आणि तिथेच खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, सध्या तुम्ही त्या ठिकाणी आहात, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, तयारी करण्यात आली आहे? आपण जर बघितलं तर आजचा जो होणारा जो तिरंगा रॅली असेल किंवा जल्लोष रॅली असेल ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते, मोठ्या प्रमाणात तरुणाई येऊ शकते असा एक अंदाज वर्तवला जातो आहे। गेल्या काही दिवसापासून जर आपण बघितलं तर आंदोलन सुरू असल्यापासून जनजी ज्या पद्धतीनं आक्रमकपणे आणि ज्या संख्येनं या ठिकाणी उतरत आहेत ते पाहता आजचा जो जल्लोष रॅली आहे ती मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वीर सावरकर मार्ग, ज्या वीर सावरकर मार्गावर ही सगळी रॅली होणार आहे त्याच ठिकाणी सर्व पक्षाचे जे नेते आहेत ते या ठिकाणी एकवटणार आहेत। या ठिकाणी एक ट्रक लावण्यात आलेला आहे, त्या ट्रकवर सगळे जे नेते आहेत म्हणजे राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर सहभागी होणारे इतर पक्षाचे नेते असतील ते याच स्टेजवरून इथल्या तरुणाईंना संबोधित करतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी पार्कचा जो परिसर आहे या शिवाजी पार्क परिसरात येणारे सगळे जे रस्ते आहेत त्या रस्त्याला बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे। आत्ता फक्त या ठिकाणी वीर सावरकर मार्ग जो म्हणजे माहीमकडून प्रभादेवीकडे जाणारा जो मार्ग आहे तोच फक्त सुरू असल्याचं पाहायला मिळतं। हे बाकीचे सगळे जे रस्ते आहेत ते पोलिसांनी शिवाजी पार्ककडे येणारे बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आलेले आहेत। थोड्याच वेळात साधारणतः 10 वाजता या सगळ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे। 10 वाजता हे सगळे आंदोलक जमायला सुरुवात होतील। साधारणतः 10:30 ते 11च्या दरम्यान खूप मोठ्या संख्येनं हे सगळे तरुण जे असतील ते या शिवाजी पार्क परिसरात जमतील आणि घोषणांचा एकमेव सगळा जो जल्लोष आहे तो आपल्याला पाहायला मिळेल। परंतु गेल्या काही दिवसापासून हे आंदोलन जे सुरू होतं ते राज्यभर असेल, देशभर असेल, वेगवेगळ्या पातळीवर जल्लोष ज्या पद्धतीनं या जनजीज आणि सगळ्या बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता जो कालच्या सगळ्या आंदोलनानंतर त्याचाच परिपाक जो आहे तो आज पुन्हा एकदा शिवाजी पार्कवर आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चित गोविंद, असेच आमच्यासोबत जोडलेले राहा। ओम देशमुख आपले प्रतिनिधी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आज आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असणारच आहेत। आदित्य ठाकरे, अमित ठाकरे सुद्धा दिसणार आहेत आणि त्यांच्यासोबत असेल संपूर्ण तरुणाई। आणि हा कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा या संपूर्ण सोहळ्यामध्ये वापरला जाणार नाही, तिरंगा झेंडा असणार आहे। सर्वच राजकीय पक्षांनी सुद्धा यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन केलं जात आहे। काय सध्या तुम्हाला वातावरण पाहायला मिळते आणि कशा पद्धतीची शिवाजी पार्कच्या आत मैदानामध्ये तयारी झाली आहे? श्वेता, आपण पाहिलं असेल की 36 दिवसांच्या युवकांच्या संघर्षाला काल फळ मिळालं आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। त्या पार्श्वभूमीवरती आज सकाळी दादरच्या शिवाजी पार्क परिसरामधल्या सावरकर स्मारक या ठिकाणी जल्लोषाचं आयोजन करण्यात आलंय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे या दोन्ही महत्त्वाचे नेते या सगळ्या जल्लोषात सहभागी होतील। सध्याचं जर आपण चित्र पाहिलं तर माझ्या मागे तुम्ही पूर्ण दृश्यांमध्ये पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी ही जी तयारी आहे ती केली जाते। जो ट्रक तुम्हाला मागे दिसतोय त्या ट्रकवरती स्टेज लावलं जाईल आणि या स्टेजवरतीच खऱ्या अर्थानं राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील किंवा जे महत्त्वाचे नेते असतील ते उपस्थित राहतील आणि जे युवक आहेत, जे जेनझी आहेत, त्या सगळ्या जेनझीजला, युवकांना संबोधित करतील। त्या पद्धतीची आपण तयारी सुद्धा पाहतोय की वरिष्ठ पोलीस अधिकारी असतील। त्या बाजूला जर आपण पाहिलं तर पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। आपण पाहतो की एकंदर देशभरामधल्या आंदोलनांची आक्रमकता पाहता, त्याची वाढणारी धार पाहता पोलिसांची मोठी तुकडी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। त्यासोबतच जर दुसरीकडे पाहिलं तर या बाजूला सुद्धा पोलीस आहेत। आपण हा रस्ता पाहतोय, हा खरं तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानाकडचा रस्ता आहे आणि एकंदर या सगळ्या विजयी आणि जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या एकंदर सोहळ्याचं खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेशन आज या ठिकाणी होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खरं तर काल धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला। लिखित स्वरूपातल्या ज्या मागण्या होत्या त्या देखील सरकारने मान्य केल्या आणि त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJPच्या वतीनं आपण आंदोलन मागे घेण्यात येणार याची घोषणा करण्यात आली।
त्यामुळे युवकांच्या संघर्षाच्या, युवकांच्या रस्त्यावर उतरण्याच्या या लढाईचं हे यश मानलं जाते आणि या यशाच्या पार्श्वभूमीवरती होणाऱ्या या मेळाव्यात राज उद्धव नेमकं काय सांगतायत आणि युवकांना कशा पद्धतीने मेसेजिंग करतात. कारण आपण पाहिलं असेल की या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून खूप मोठा युथ हा रस्त्यावर उतरला होता. जी चीड होती, जो संताप होता, तो रस्त्यावर व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे आजच्या या विजयी सभेच्या माध्यमातून, जल्लोषाच्या माध्यमातून राज उद्धव तरुणाईशी संवाद साधताना नेमकं काय बोलतात आणि तरुणाई यावर नेमकं कसं व्यक्त होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. श्वेता. अगदी त्यामुळे जेनझीचं आंदोलन संपूर्ण देशानं पाहिलेलं आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा तिथे नसताना त्यांनी ती सुरुवात केली होती. स्वयंस्फूर्तीने ही सगळी मंडळी तिथे आली होती आणि अखेर त्यांच्या लढ्याला यश आलेलं आहे आणि त्याचाच आनंद सोहळा, अभिनंदन सोहळा हा आज मुंबईतल्या दादर इथल्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद गोविंद आणि ओम, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळा पुढच्या बातमीकडे. देशातील तरुणाईनं इतिहास घडवला. जेनझी जिंकले आणि सरकार झुकलं. तरुणाईच्या या 36 दिवसांच्या लढ्याला अखेर यश आलं. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाय. सर्व मागण्या सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीच्या मान्य झालेल्या आहेत. गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला गेलाय. महिनाभराहून अधिकचा ठिय्या दिला गेला. बेमुदत उपोषण झालं. तसंच संसदेवर मोर्चा सुद्धा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी लाठी हल्ला सुद्धा केला आणि इतका संघर्ष करून दिल्लीतून न हटलेल्या तरुणांचा हा विजय झाला. नीट पेपर फुटीच्या विरोधात देशभरात तरुणांनी केलेल्या आंदोलनासमोर अखेर केंद्र सरकारला झुकावं लागलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. कॉक्रोच जनता पार्टी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं आंदोलन यशस्वी झालं. कोई भी एक्शन FIR न हो और अगर है तो वो विड्रॉ हो, वो चाहे दिल्ली पुलिस के द्वारा हुआ हो, चाहे वो बीजेपी रूल स्टेट्स में कहीं हुआ हो, तो वो FIR की कॉपी भी इनको हम देंगे और उसको विड्रॉ करने की बात कोई भी एक्शन नहीं होगा. इस बात को सरकार ने स्वीकारा है जो प्रोटेस्टर्स के साथ प्रोटेस्ट के दौरान हुआ है. तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है. तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे. लेकिन प्रोटेस्टर्स से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान लीजिए. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक. मनश्री, सध्या तुम्ही दिल्लीमध्ये आहात. काय सध्या तिथली दृश्य तुम्हाला दिसत आहेत? कारण काल तरुणाईने इतिहास घडवला, अखेर राजीनामा घेतला गेला आणि त्यानंतर एकच जल्लोष पाहायला मिळाला. आज सध्या जंतर मंतरवर काय स्थिती आहे? जंतर मंतर आता हळूहळू रिकामं व्हायला सुरुवात झाली होती कालच आणि आता आंदोलक हे बऱ्यापैकी या ठिकाणाहून गेलेले आहेत. खरं तर कालच आवाहन करण्यात आलेलं होतं कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींकडून की आता त्यांनी आपापल्या घराकडे जावं आणि जंतर मंतर किंवा दिल्ली परिसर हा खाली करावा. एकंदरीतच कॉक्रोच जनता पार्टीला मिळालेलं हे यश पाहता आपण तरुणांमधला उत्साह सुद्धा काल जंतर मंतरच्या मैदानावर आणि दिल्लीच्या आजूबाजूच्या परिसरात बघितला होता. मात्र ज्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत या नीट परीक्षेच्या सगळ्या घोळामुळे त्यांच्यासाठी कॅन्डल मार्च काढण्यात यावा अशा पद्धतीचा प्रस्ताव सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीकडनं ठेवण्यात आलेला होता, त्यांच्या प्रतिनिधींकडनं ठेवण्यात आलेला होता. त्यामुळे एकंदरीतच आता आज ठाकरे बंधूंचा जो काही जल्लोष मोर्चा आपण शिवाजी पार्कमध्ये बघणार आहोत त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणावर या सीकेपीच्या प्रतिनिधींकडून, सीकेपीच्या फॉलोअर्सकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असं सध्याचं चित्र आहे. मात्र दिल्ली आता शांत झालेली आहे आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान सुरुवातीलाच काँग्रेस जनता पार्टीचं हे आंदोलन, जंतर मंतरचं आंदोलन, ही जी काही वादळी लाट आलेली होती त्याच्यानंतर आता पावसाळी अधिवेशन सुरळीतपणे सुरू होईल असा अंदाज आहे. अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अभिजित दिपकेंनी तरुणांचे आभार मानले. व्हिडिओ त्यांनी जारी केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी ज्या तरुणांनी देशभरातून आपल्याला पाठिंबा दिला, या आंदोलनामध्ये सहभाग घेतला, त्या सगळ्यांचेच आभार मानले. दिपकेंनी टीकाकारांचे सुद्धा आभार मानलेले आहेत. पाठिंबा देणाऱ्या सर्वांचेच आभार असं दिपकेंनी म्हटलेलं आहे. जो पिछले 37 डेज में झेला, इट वॉज रियली डिफिकल्ट. इट वॉज नॉट ईजी, नॉट जस्ट फॉर मी बट
for all of our team, and most of all, I would like to thank each and every supporter of the Cockroach Janata Party spread across India. जिन जिन लोगों ने हमें सपोर्ट किया, हम पर भरोसा दिखाया, who loved us when everybody was doubting us. I really want to thank you all from bottom of my heart. तर पाठिंबा देणाऱ्यांचे सर्वांचेच दिपकेंनी आभार मानलेले आहेत. एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आणि या व्हिडिओमधून ज्यांनी ज्यांनी आपल्याला या आंदोलनामध्ये सहकार्य केलं, सहभाग नोंदवला, ते सगळ्यांचे त्यांनी आभार मानले आणि त्याचबरोबर ज्यांनी टीका केली त्यांचे सुद्धा त्यांनी आभार मानलेले आहेत. या आंदोलनाला यश आलं आणि त्यामुळे ही संपूर्ण लढाई ही लढली गेली असंही दिपकेंनी म्हटलंय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर केलाय. प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा अतिरिक्त कार्यभार सोपवलाय. तात्पुरत्या स्वरूपात हा कार्यभार असेल. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलानंतर शिक्षण मंत्र्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली जाणार आहे. सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे. प्रल्हाद जोशींकडे सध्या शिक्षण खात्याचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे. दरम्यान प्रल्हाद जोशी कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्समधून. एनडीए सरकारमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आहेत. कर्नाटकमधील धारवाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे विनोद आसुपी यांचा 97,324 मतांनी पराभव करून सलग 5व्यांदा ते विजयी झाले. हुबळी इथल्या केएस आर्ट्स कॉलेज आणि कर्नाटकमधील धारवाड इथल्या कर्नाटक विद्यापीठातून बीएची पदवी त्यांनी प्राप्त केली. 1992 ते 1994 दरम्यान हुबळी इथल्या ईदगाह मैदान आंदोलनातून ते पहिल्यांदाच प्रकाश झोतात आले. 2014-2016 या काळात भारतीय जनता पक्षाच्या कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सुद्धा त्यांनी सांभाळली. ते 2018 पर्यंत लोकसभेच्या अध्यक्षांच्या पॅनलवर सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री, संसदीय कार्यमंत्री, कोळसा आणि खाण मंत्रालय सुद्धा त्यांनी सांभाळलं. 2024च्या निवडणुकीमध्ये सलग 5व्यांदा विजय झाला. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, नवीकरणीय ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. प्रतिज्ञापत्रानुसार ते व्यवसायानं उद्योगपती आहेत. आणखी एक बातमी समोर आली आहे. लोकसभेमध्ये सुधारित पेपरफुटी विरोधी विधेयक हे उद्या सादर केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे या संदर्भातलं विधेयक मांडतील. सार्वजनिक परीक्षा अधिनियम 2024 मध्ये सुधारणा करणारं हे विधेयक विचारात घेतलं जावं असा प्रस्ताव डॉक्टर जितेंद्र सिंह लोकसभेत ठेवणार आहे. तर जितेंद्र सिंह हे विधेयक मांडणार आहेत. उद्या लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे. नीट पेपरफुटी विरोधात रणकंदन झालेलं होतं. मोठ्या प्रमाणात तरुणाईने रस्त्यावर उतरून या संदर्भात निषेध आंदोलन केलेलं होतं आणि त्याला अखेर यश आलेलं आहे. आणि आता लोकसभेमध्ये उद्या सुधारित पेपरफुटी विरोधी विधेयक सादर केलं जाणार आहे. पेपरफुटीनंतर झालेल्या विद्यार्थी आत्महत्ये प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी टू द पॉइंट मागणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे. त्यांना यापुढे कुठलंही पद देऊ नका असं सुद्धा त्यांनी म्हटलंय. 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा धर्मेंद्र प्रधानच त्या जबाबदार आहेत त्या आत्महत्यांना असा आरोप सुद्धा आदित्य ठाकरेंनी केलाय. सोबतच त्यांनी एनटीए संदर्भात सवाल उपस्थित केले. तुम्ही म्हणतात ही फक्त सुरुवात आहे, पण समाधानी तुम्ही म्हणतात की समाधानी नसतं. नाही, पहिलं तर त्यांच्यावर आता ते राजीनामा तर दिलाय. आता पुढे एनटीएचं काय होणार. तिसरं म्हणजे आपल्याला आठवत असेल नीट जेव्हा परीक्षा म्हणून चाली तेव्हा पण आम्ही विचारत होतो नीटची खरी गरज आहे का. तेव्हा अनेक राज्यांनी हा आवाज उठवलेला, आम्ही उठवलेला, तामिळनाडूने उठवलेला, कर्नाटकने उठवलेला. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर आता धर्मेंद्र प्रधान, आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये कालच 2024चा जो नीटचा पेपर फुटला होता त्यांना क्लीन चिट दिली त्या माणसाला. आत्ताचं जे 26चा फुटला, दुर्दैवाने केंद्रबिंदू महाराष्ट्र राहिला. 4 की 5 जे पकडले गेले ते महाराष्ट्रातलेच होते. भाजपच्या कोण कोण जवळ होतं ते सगळे तसे नेमले होते.
तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांनाही माहिती आहे की कमीत कमी 20 मुलामुलींनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग धर्मेंद्र प्रधानवर कल्पेबल होमिसाईड आता टाकलं पाहिजे, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण जर तुम्ही एक्सेप्ट केलं ना की तुमचा माणूस निकम्मा होता, आता त्यांना पुढे कुठचंही पद दिलं नाही गेलं पाहिजे. या मागण्या तर आहेत आमचं. लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला ही चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणालात की कल्पेबल होमिसाईड अर्थात त्यांच्यावरती या खुनाचे गुन्हे दाखल व्हावेत असं व्हायलाच पाहिजे. तुमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान मग यांच्यावर. जबाबदार कोण आहे अजून? अर्थात आहे माझी मागणी. जंतर मंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळे देश अराजकतेकडे जाईल असाही आरोप करण्यात आला. मात्र अराजकता ही सरकारकडून झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामधून त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. दोन प्रामुख्याने आरोप केले गेले की याच्यातनं अनर्की तयार होईल, एक अराजकतेकडे जाईल हे सगळं. अनार्की किंवा अराजकता जी आपण म्हणतो, साधारणपणे जेव्हा शेतकरी आत्महत्या करायला लागतात, स्वतःचे जीव घ्यायला लागतात आणि मोठ्या प्रमाणात जिथे सरकारवर विश्वास न राहत, झाली ना अराजकता निर्माण झालीच आहे. ज्या ठिकाणी केन आणि बेटवामध्ये तुम्ही पाहिलं असेल ते आदिवासी बांधव बिचारे पाण्यात झोपलेत, कोण फाशी स्वतःचं ते आंदोलन करतायत. ही अराजकता नाही आहे. अराजकता ही सरकारकडून झाली की तुम्हाला राज्य चालवता येत नाही आहे. पेपर फुटीला तुम्हाला 200 सॉर्टीज तुमच्या एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या लावाव्या लागतात. तुम्हाला आज बघतोय लॉ अँड ऑर्डर कुठेही काही राहिला नाही आहे. नसरापूरची ठीक आहे आता फाशी दिली आहे, पण जर ह्या घटना अशा व्हायला लागल्या किंवा शहरं अशी आपली पाहतोय 15-15 मिनिटात बुडायला लागली पाण्यामध्ये. काल नाशिक बुडले, नाशिकमध्ये पूर आले 15 मिनिटाच्या पावसामध्ये. आत्ता आसाम पाहतोय, आसाममध्ये पण पूर आलेला आहे. ही अराजकता आता ही नागरिकांकडूनही सरकारकडून आलेली आहे. ही हतबलता आहे आणि ही हतबलता म्हणजे त्यांना सरकार चालवता येत नाही हे दिसतंय. तर टू द पॉइंट या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केलेली आहे. जंतर मंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळे देश अराजकतेकडे जाईल असा आरोप केला जातो आणि त्यावरच त्यांनी भाष्य केले. मात्र ही अराजकता सरकारकडून झाल्याचा आरोप सुद्धा आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे. झी 24 तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमध्ये त्यांनी सरकारवर ही टीका केलेली आहे. लोकांना बंदूक आणि तुरुंगवासाची भीती नाहीये. आंदोलनामुळे लोकशाहीला ऑक्सिजन मिळाला असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी तरुणांच्या आंदोलनाचं कौतुक केलंय. तरुणांना बळ देणं याकडे आता सगळ्यांनीच लक्ष द्यायला पाहिजे, हे सर्वांचंच कर्तव्य आहे अशाही भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून देश जे भोगत आला, देशाची फसवणूक झालेली आहे. दरवेळेला चांगल्या गोष्टीसाठी देश मतदान करत असतो. 2014 पासून आत्तापर्यंत देशाला नुसती प्रलोभनं दाखवली गेली आणि प्रत्यक्ष पदरात काही पडलेलं नाही आहे. आपण जे मगाशी म्हणालात की जो एक उद्रेक आहे, हा उद्रेक केवळ नीट परीक्षेच्या पेपर फुटीचा नाही आहे, तर हा उद्रेक गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जी फसवणूक या देशाची केली गेलेली आहे त्याबद्दलचा हा असंतोष आहे. आणि आत्ता खरं म्हणजे जनतेच्या रूपाने विष्णूने अवतार घेतलाय असं मी काल बघितलं. ही सर्व जनता भीतीच्या पलीकडे गेलेली आहे. भीतीची बंदूक त्यांच्या कपाळावरती किंवा मस्तकावरती आतापर्यंत या सरकारने जी रोखली होती, ती बंदूक आणि ती बंधनं जुगारून आता ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावरती उतरले. आणि का उतरणार नाही याचं कारण असं की 2014 पासून एका भोळ्या अपेक्षेने, भाबडेपणाने ज्यांना पाठिंबा दिला त्यांनीच पाठीतवार केल्याची भावना या जनतेच्या मनात आहे. लोकशाहीला मला असं वाटतं या आंदोलनाने आता ऑक्सिजन मिळालेलं आहे. जी मरणप्राय झाली होती तिला आता ऑक्सिजन मिळालेलं आहे. कारण कोणाकडेच दाद मागून जर का न्याय मिळणार नसेल आणि द्रौपदीचं वस्त्रहरण होताना धृतराष्ट्र काही हलणार नसेल तर मग ती कोणी कविता लिहिली ना, सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंद ना आएंगे. वळूया पुढच्या बातमीकडे.
नाशिक जिल्हा भूकंपानं हादरलेला आहे. सुरगाणा बोरगावमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवलेत आणि त्यामुळे आता नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. रात्री 12च्या सुमारास नाशिकमध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. नाशिक जिल्हा पुन्हा एकदा भूकंपानं हादरलाय. इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. सागर, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच, खरं तर नाशिक जिल्ह्यात पुन्हा रात्रीच्या सुमारास भूकंपाचे धक्के पडल्याचं समोर आलेलं आहे. खरं तर काल सुरगाणामध्ये सकाळच्या सुमारास या 11 वाजे सुमारास धक्के बसलेले होते. त्यामध्ये पूर्ण सुरगाणाच्या बोरगाव परिसरात हे धक्के बसलेले होते. त्यानंतर आता पुन्हा काल रात्री आज पहाटेच्या सुमारास पुन्हा एकदा धक्के बसल्याचं समोर आलेलं आहे. सरडा, चिखली आणि बोरगाव परिसरात हे पहाटे सुमारास सौम्य धक्के बसलेले आहेत. यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी या संदर्भातली तहसीलदारांना याबाबतची चौकशी, त्याचबरोबर याबद्दल नेमकी भूकंपाच्या धक्क्यामध्ये कोणकोणते नुकसान झालेले आहे याची चौकशी करायचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं समजतंय. मात्र या धक्क्यांमुळे सध्या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण आहे, कारण गेल्या 2 वेळा इथे सौम्य असे धक्के बसलेले आहेत. धन्यवाद सागर दिलेल्या या माहितीसाठी. तर सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के बसलेले आहेत. सुरगाणा आणि बोरगावमध्ये भूकंपाचे धक्के बसल्यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आणि आता बातमी आहे पावसासंदर्भातील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा रेड अलर्ट घोषित केलेला आहे. घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस होईल असा इशारा सुद्धा हवामान खात्यानं दिलाय. त्याचबरोबर विदर्भामध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाचा इशारा दिलाय. राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी असेल. उत्तर कोकणातील काही भागांसह मध्य महाराष्ट्रातील घाट प्रदेशात काही भागांमध्ये पावसाचा जोर दिसून येतोय. या प्रदेशांमध्ये शनिवारी सुद्धा पावसाची नोंद झाली आहे, तर उर्वरित भागात पावसाचा जोर कमी होता. दरम्यान आज कोकणातील रायगड, रत्नागिरी तसंच मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि घाट प्रदेशात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. विदर्भामध्ये पुढील 3 दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. बातमी आहे पालघरमधून. पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय. रस्ते वाहून गेलेले आहेत आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय. नरपडजवळ 2 ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत. बोर्डी, घोलवडसह अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय. पालघर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील वाहतुकीला मोठा फटका बसलाय. डहाणू, बोर्डी आणि झाईसह गुजरातच्या उंबरगाव या गावांना जोडणारा महत्त्वाचा राज्यमार्ग नरपडजवळ 2 ठिकाणी तब्बल 60 मीटरपर्यंत वाहून गेलाय. त्यामुळे बोर्डी, घोलवड, चिखलासह तिथे अनेक ठिकाणी गावांचा तालुक्याशी संपर्क तुटलाय. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर रस्ता खचलेला आहे. माळशेज घाटामध्ये रस्ता खचल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झालाय. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. 100 फूट लांब, 8 फूट खोल असा हा रस्ता खचलाय. कल्याण अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटात तब्बल 100 फूट लांब आणि 8 फूट खोल रस्ता खचल्यामुळे भीषण अपघाताचा धोका निर्माण झालाय. सुदैवानं रस्ता खचताना कोणतंही वाहन नसल्यामुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. मात्र या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. जवळच असलेल्या घरांनाही धोका निर्माण झालेला आहे. मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. भातसा धरण 86% भरलेलं आहे. भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडलेत. मुंबईकरांच्या पाण्याची चिंता त्यामुळे मिटली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी महत्त्वाचं धरण हे भातसा धरण 86% भरलेलं आहे. धरणाचे 5ही दरवाजे प्रत्येकी 25 सेंटीमीटरनं उघडलेले आहेत आणि या धरणातून 3064 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. धरणाची पाणी पातळी 137.38 मीटर झाली आहे. उपयुक्त पाणीसाठा 86%हून अधिक झालाय. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. 7ही धरणातील पाणीसाठा 83%वर पोहोचलाय. तानसा आणि मोडकसागर धरण 100% भरलंय. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. खडकवासला धरणामध्ये
धरणामध्ये समाधानकारक पाणी साठा आहे. धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांमधील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. चारही धरणांमध्ये मिळून 25.13 TMC इतका पाणीसाठा आहे. पुण्यातील खडकवासला धरणामध्ये समाधानकारक पाणीसाठा जमा झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाण्याची पातळी वाढलेली आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या 4 धरणांमध्ये मिळून 25.13 TMC पाणीसाठा जमा झाला आहे. धरण क्षेत्र आणि घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे, त्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली आहे. धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आहे. चारही धरणांमध्ये 25.13 TMC इतका पाणीसाठा आहे. खडकवासला धरणामध्ये सुद्धा समाधानकारक पाणीसाठा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोया टीम अस्सल प्रोटीन. MDH